सुरुवातीलाच बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संध्याकाळी पुन्हा दिल्लीला जाणार आहेत। महाराष्ट्र सणातील कार्यक्रमाला शिंदे उपस्थित राहतील। एकनाथ शिंदे यांचा पुढील 2 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम असणार आहे। एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे हे हजर राहणार आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे हे पुन्हा दिल्लीला जात आहेत, त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दिल्लीला चाललेले आहेत, त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमक्या काय चर्चा होऊ शकतात? एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा कशासाठी आहे नेमका? जगदीश, खरं तर मागील 2 ते 3 दिवसांपासून दिल्ली वारी जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना पाहायला मिळतात आणि आज संध्याकाळी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली वारीला जाणार आहेत। दिल्लीला जाऊन ते 2 दिवस मुक्कामी देखील असणार आहेत। महाराष्ट्र सदनाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांची बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला देखील जाणार आहेत। मात्र या बैठकीनंतर ते मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत देखील बैठक करण्याची शक्यता आहे, कारण ज्याप्रमाणे दिल्लीतल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे, एकनाथ शिंदे यांच्या खासदारांची संख्या वाढल्यामुळे 2 कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी त्यांच्या पक्षाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे राज्यातलं देखील कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्यामध्ये काही मंत्र्यांचं खांदेपालट देखील होणार आहे। वाचाळवीर मंत्र्यांचा पत्ता कट होऊन नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते। त्यामुळे या सगळ्या संदर्भात या सगळ्या बैठकी ज्या आहेत किंवा दिल्लीतली ही खलबतं महत्वाची मानली जातात आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील 2 दिवसाच्या मुक्कामाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे, कारण दिल्लीतलं कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा राज्यातलं कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार असेल, या संदर्भातले महत्वाचे निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये किंवा अमित शहा आणि मोदींच्या सोबत बैठक घेऊन होण्याची शक्यता आहे। जगदीश, ठीक आहे कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा।